नमस्कार. श्री गुरु लीलामृत या मालिकेमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण यामध्ये अध्याय 5 चे वाचन करणार आहोत. अध्यायाचे वाचन झाल्यानंतर याचा थोडक्यात भावार्थ पाहणार आहोत. श्री गुरु लीलामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. जय जय श्री अनंत रूपा, अनंत कोटी ब्रह्मांड स्वरूपा. ब्रह्मा करीतव अतुल जपा, ठाई तया पडलासी. तै इतरांचा काय पाड, वेद तेही अर्धपड. नेती नेती म्हणून उघड, हरले स्वरूप वर्णिनी. अससी तू अनंत रूप, इतका तर्क चाले अल्प. प्रबोधकाली अनुभव स्वल्प, दिग्दर्शन सकलासी. अंधार कोठडीत खासा, सहज चमकविला कवडसा. परिरविते अक्षय ठसा, चित्ती कदा उमटेना. प्रपंच अंधार कोठडी, माया रूप लागली कडी. सद्गुरु वाचून कोण उघडी, बाहेर काढी प्रकाशी. नरकाया नौका थोर, सद्गुरु तीते कर्णधार. भव नदी वावया पार, महत् पुण्ये लाभे पै. गुरु प्रत्यक्ष परब्रह्म, गुरुदयेचा आश्रम. गुरु महिमा अगाध परम, न कळे ठाव ब्रह्मादिका. तो तू सप्रेमे मजप्रती, निवेदिशी आनंद भारती. मनमनासी आनंद भरती, श्रवण मात्रे येतसे. पुढे चालवी कथानक, श्रवण मात्रे भक्तिदायक. वक्ता तूही प्रतिअर्क, कथा किरणे प्रकाशसी. कथा भाग रसाळ, मज निवेदी गुरु कृपाळ. श्रीपाद वल्लभ वृत्त सकळ, निरोपावे महाराजा. पुढे अवतार स्थिती, सद्गुरुलेई कोणती. कवण ग्रामी कवण ज्ञाती, जन्म घेई परमहंस. आनंद भारती बोले वचन, पुढे काय झाले वर्तमान. चित्त करोनी सावधान, श्रवण करावे आनंदे. श्रीपाद वल्लभ कुरवपुरी, गुप्त रूपे असती तरी. भक्त काजी सत्वरी, प्रकट होती तात्काळ. भक्ता कारणे अवतार, भक्त काज निरंतर. भक्तजनांचा उद्धार, ब्रीद हेची सद्गुरुचे. जे कासती प्रेमळ भक्त, गुरुतयाचे अंकित. निज हृदयी पूजिती भक्त, मानस पूजा निमित्ते. ऐसा भक्तांचा कैवारी, सांगता झाला सविस्तारी. प्रदोष पूजा महिमा निर्धारी, विप्रस्त्रिये लागुनी. महिमा वाढला विशेष, भक्त मिळाले बहुवस. रजकादी प्रेमळ खास, हेतु तयाचे पुरविले. ऐसे करिता दीनोद्धरण, अवतार मर्यादा झाली पूर्ण. मग पुरवपुरी गुप्त राहून, अन्यायवतारी प्रकटले. हरिभक्त विनवी कर जोडून, कवडस्थळी झाले अवतीर्ण. कैसे केले दीनोद्धरण, कवण्या नामे प्रसिद्ध. तव मुखेंदू पासून स्त्रवतीचे अमृतकण. ते मी तृषार्थ करीन प्राशन, चातक जेवी स्वत्यांबू. गुरु बोलती हरिभक्ता, धन्य धन्य तू प्रेमळ श्रोता. गुरु लीलामृत कथा सेवन करिसी अत्यादरे. अंबिकेसी वरद वचन, दिदले होते प्रेमे करून. मज ऐसा पुत्र जाण, पावसी तू व्रत पुण्ये. दृढ सतीचा निश्चय, ढळू देती प्रदोष समय. शनी प्रदोषी सद्गुरुराय, पूजी प्रेमे शिवभावे. ऐसे करिता शिवव्रत, निस्सीम भक्ती विकल्परहित. आयुष्य सरता झाली गत, पुत्र वासना राहिली. त्या निमित्ते पावली जन्म, द्विजसदनी कन्या उत्तम. उत्तर देशी करंज ग्राम, आली जन्मा त्या ठाई. वाजसनीय शाखी ब्राह्मण, शुद्ध सदाचार संपन्न. तया घरी झाले जनन, गुरुकृपे शुभसमयी. नाम ठेविले अंबा भवानी, वाढू लागली दीनरजनी. रूपवर होता शुभ लग्नी, विवाह केला तियेचा. त्याच ग्रामी एक विप्र, माधव नामे महापवित्र. वेदशास्त्र संपन्न सुपात्र, अंबा दिदली तयासी. माधव महाशिवभक्त, कांता तयासी तैशीच प्राप्त. प्रदोष पूजाणी नक्त, करीती दोघे आवडीने. पूर्वजन्मीचा अभ्यास, होताच अंबा भवानीस. भरता अनुकूल शिवप्रतास, दुग्धी शर्करा मिळाली. 16 वर्षा झाली सुंदरी, गर्भाधान होय उदरी. दोहद लक्षणे आनंदभरी, पती पुसे कांतेसी.
तव ती बोले वेदवचन कर्मज्ञान विवेचन विस्मित झाला ब्राह्मण म्हणे गर्भी महापुरुष पूसवनादी नमस्कार करिता झाला द्विजवर सुवासिनी ओटी सुंदर भरती विप्र स्त्रियेची नवमास भरताक्षणी प्रसूत झाली शुभ लग्नी पुत्र जन्मे आनंदमनी अपरिमित होतसे जन्मताची पुत्र लक्षण देखोनी सर्वा विस्मय गहन बाहेर येताची उदरातून प्रणवोच्चार करीतसे माधवे पाचारिले ब्राह्मण ज्योतिषशास्त्री जे का प्रवीण जातकतई वर्तवून फळ निर्णय सांगती म्हणती पुत्र नवे सामान्य माता पिता जगी धन्य सद्गुरु अवतार जगन्मान्य तुमचे उदरी जाहला हा होईल जगद्गुरु महातापसी योगमेरू परमात्मा परात्परू मानव रूपे अवतरला हा पूर्ण दत्तावतार करावया दीनोद्धार जगी पातला सद्गुरुवर महाभाग्य आपुले यासीन होय ग्रहस्थाश्रम ब्रह्मचर्य चतुर्थाश्रम हेची होती प्रिय परम महासिद्ध ब्रह्मज्ञानी दैन्य तुमचे हरेल वंशोद्धार खास होईल इहलोकी सौख्य भोगाल अंती जाल निजपदा याचे नियोगे भक्तिज्ञान जगी वाढेल आत्मसाधन दीक्षा देऊनी भक्ता पावन करील की हा पुण्यपुरुष ऐसे हे भविष्य कथन ब्राह्मण करीती प्रेमे करून बालकासी नमस्कारून जाती मग निज सदना मात्या पित्यासी बहुहर्ष दीन झाले द्वादश नामकरण विधिविशेष करीती अति आनंदे नक्षत्र प्रमाण शाळीग्राम नरहरी आवडते नाम ठेविता झाला द्विजसत्तम धर्म करी यथाशक्ती बालक वाढीस लागले नवले एक वर्तले माता पायापुरे घडले शोधू म्हणती उपमाता ऐकोनी हस्तिन्नला पुत्र स्तना लावी सव्यकर दुग्ध दाटले झणी प्रचुर 32 धारा सुटल्या बाळा लाविला स्तनी आश्चर्यचकिता उभयता मनी म्हणती सत्य की चक्रपाणी आता उदरी आपुले परिझणी मोहे व्याप्त म्हणती होईल यासी दृष्ट माता लिंबलोण करीत भावी लावी अंगारा बाळ झाला 1 वर्षी परिशब्द नुमटे वाचेशी माय बाप फारावशी बोल बोबडे ऐकावया 7 वर्ष झाला कुमर परिजिव्हा नवळे साचार मुखातुनी शब्दोच्चार एकही स्पष्ट निघेना माय बापे कष्टी बहुत पुत्रमुखा जन्मता निश्चित नारायणा काय संचित आडवे आले आमचे मौंजी बंधन करावे तरी शब्दोच्चारण कैसे व्हावे हाय हाय कैसा शिवे कोप केला आम्हावरी जन्मताची ओंकार बाळे केला प्रणवोच्चार तैपासुनी शब्द साचार एकही कानी न ऐकियला त्रिपुरांतक गिरिजावरा कैलासपते दिगंबरा भक्त व्यसनी पडता थारा तुझ वीण कोण देईल यमपाश पडता कंठी मार्कंडेये घातली मिठी पिंडी मधुनी दुर्जटी प्रकट संकटी झालासी आमची कान ये करुणा दत्तवत्सला उमारमणा एक पुत्र तो मूक कवणा शरण निघावे तुझ विण चिंता व्यतीत माता पिता बाळ देखो निहासे तत्वता बाल लीले दुडदुड धावता जाये एकाकी ग्रहा माझी लोहशलाका हस्तांत घेऊन आला सवेची धावत तव नवलवर्तले अद्भुत झाले कांचन बावन कशी मातृहस्ती देऊनी सुवर्ण संकेत करती समाधान यज्ञोपवित मेखला कौपिन दावितैशीच संकेते मुखा हस्त लावून अंतर्भाव दावी आपण की करिता मंजी बंधन बोलावया लागेन पुत्र हेतू उमगोन तया झाले समाधान अवतारी पुरुष आपण नवे अन्य बालकहा आनंदोनी निजमानसी केली सिद्धता वेगेसी आप्त सोयरे इष्टजनाशी केला निश्चय मौंजीचा शोधून या शुभ लग्न गुरुबल चंद्रबल जाण चतुर्वेदी मिळाले ब्राह्मण सुवासिनी पुत्रवंत्या माता पुत्रा घेऊन अंकी निजपात्री जेववी कौतुकी मातृभोजनी स्त्रिया अनेकी सुवासिनी बैसल्या तव पातली लग्नवेळा हस्ती धरोनी नेतिवाळा अंतरपाट धरोनी वहिला उभा केला नेओनी मंगलाष्टके आपण उच्च स्वरे म्हणती ब्राह्मण
तदेव लग्नम अंती म्हणून गजर करीती करताली मंगलवाद्ये बहुवस वाजू लागली समयास सकल एक आनंदभास मुक्तमले प्रफुल्लित यथाविधी मौंजी बंधन यज्ञोपवित दंड धारण करविता झाला माधवापण परी कष्टी निजांतरी पुत्रा करी मंत्रोपदेश कर्णितयाच्या करवी प्रवेश वाचाहीन जरी प्रत्ययास उच्चार मानसी करीतसे सर्व विधी आटोपला भिक्षावळी समय आला बाळदावी आत्मलीला महदाश्चर्य सर्वासी चारी वेद मुखोद्गत सकळ शास्त्रे अवगत मंजुलवाणी मंत्र म्हणत ब्राह्मण ग्रीवा डोलविती मुका झाला महापंडित सर्वजन झाले चकित अवतीर्ण झाला भगवंत यासी बालक केवी म्हणो मनुष्य म्हणता लाज वाटे ईश्वर आम्हा प्रत्यक्ष भेटे सर्वी जोडली कर संपुटे चरणी लागत तयाच्या चहूकडे फाकली मात जन धावले तै समस्त आनंद आश्चर्या मनात झाले अत्यंत सर्वासी अंबा भवानी हरुषली म्हणे भिक्षा माग वाहिली आज्ञाप्रमाण म्हणून केली करांजुली माते पुढे ऐशाच इतर सुवासिनी भिक्षा वाढती प्रसन्न मनी गौरविल्या वस्त्रप्रावरणे इतर वराडी तैशापरी माधवे 4 दिन अमुप केले ब्राह्मण भोजन तांबुलादी दक्षिणा जाण यथाशक्ती दिदली ऐसा सोहळा 4 दिन माधवा घरी आला जाण आनंदन समाये तया लागून धन्य मानिती आपणा अंबा भवानी बैसे स्वस्त इतुक्यात एक घडली मात पुत्र नरहरी झाला प्राप्त चरणी लागला मातेच्या म्हणे माते ब्रह्मचारी व्रतस्थ आम्ही निर्धारी वचन आपले सत्य करी आज्ञा द्यावी तीर्थाटना भिक्षा माग आज्ञाईशी त्वाची केली आम्हासी जरी आता निरोपदेशी बर्वे होईल जावया आम्ही बालब्रह्मचारी आम्हा जाणे आहे दुरी संन्यास दीक्षा अवधारी घेणे असे आम्हासी पुत्रवचन परिसोन माता दुःखे झाली मुलान अश्रुवाहती नेत्रातून मूर्छित पडली भुवरी अल्पावकाशे होईल सावध म्हणे निकृष्ट निज प्रारब्ध पुत्र सौख्या आणि सीबाद बाळा कठोर होऊ नको महाथोर पूर्व पुण्य म्हणून पाहिले पुत्रवदन परी झालासी मूका आपण आज दीन पर्यंत नाही ऐकले बोबडे बोल 7 वर्ष गेली निर्फल अनेक उपाय केले सबल परी जिव्हा वळेना अपरिहार्य समजोन बैसलो होतो उदासीन परी करता व्रतबंधन वाचाळ हो शिक्षणार्थे विनाभ्यासे पंडित वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण लाजती समस्त तुझ सन्मुख यावया असे तव अमृतकर कल्पद्रुम तुझा साचार लोहशलाके स्पर्शता सत्वर सुवर्ण झाले उत्तम आता धन्यता मानावी कालक्रमणा सुखे लागावी तोची निराशा करशी सर्वी योग्य काहे लाडक्या तव मुखाब्ज देखून हरत होती भूकतहान हरणी पाडसा वियोग सहन कैसा होय विचारी जरी बाळा जाशी सोडून तरी त्याजिना आपुला प्राण काय कारण मग जगून अरण्यवत जग सारे शोक मातेचा परिसून द्रवले नृसिंह गुरुचे मन म्हणती दुःख मूळ अज्ञान त्यागो निचित्ता निववावे हस्त ठेविला मातेश्री अमृत दृष्टी वाहिले वरी पूर्वजन्म वृत्त निर्धारी आठवले अंबेसी मंत्रे जेवी भूतबाधा अमृतांजन जन्मांधा किंवा गुरु शिष्य सांधा मिळता होय तमनाश तैसे झाले भवानीसी गचकोनी जागी झाली जैशी ज्ञानाग्नीने अविद्या विवशी भस्म झाली तात्काळ एरी उठून धरिपाय म्हणे श्रीपाद श्री वल्लभराय ममोदरी जन्मसदय होवोनी स्वामी घेतला जे दिदले वरदान तेची पाळिले निजवचन आता न सोडी मी हे चरण विश्वपालका जगद्गुरु स्वामी म्हणते अंबिके
वचन आमुचे ऐके पूर्वसंचित असे जितके भोगल्या विना सुटेना आयुर्मर्यादा निजभाळी विधीने असेल जितकी लिहिली ती पाहिजे पूर्ण केली प्रपंची वास तोवरी तुझ होतील चार नंदन वेदशास्त्री अतिप्रवीण इहलोकी सौख्य भोगुन अंतिपावसी निजपदा माता पित्या उपदेश करीते झाले विशेष आश्रमधर्म अभिनिवेश सांगते झाले विस्तारे झाले तया समाधान परिमातेचा मोह दारुण करी विनंती कर जोडून म्हणे वचन ऐकावे एक पुत्र होय तोवरी वास तुम्ही वास करणे घरी मग देईल आज्ञावरी यात अंतर नये की सद्गुरु म्हणती एक की दोन पुत्र होती तोवरी जाण तुझ्या इच्छे ग्रही राहीन तरी वचन पाळावे असो दीन मास लोटती अंबा होई गर्भवती गर्भवाडे यथारीती गुरुराज प्रसादे एक संवत्सर पर्यंत गुरु राहिले ग्रही निश्चित शिष्य मांदी जुळली बहुत वेदाध्ययन करावया नाना विद्या नाना शास्त्रे गुरु सांगती एकसरे विद्वजन चटसारे शिष्य झाले सद्गुरुचे चहूकडे पसरे मात वयावघे वर्षे 7 सकल विद्या पारंगत नवलहेची सर्वांसी माता पिता दोघे जण पुत्रा पूजिती नेमे करून शिवस्वरूप समजोन करीती उपास्य तयासी नवमास होता पूर्ण माता प्रसवली पुत्र दोन युम झाले नवल जाण गुरुलीला अगाध गौरवर्ण अतिसुंदर पुत्र झाले मनोहर माता पितया सुखतोर होऊ लागले अनुदिन बाळे झाली त्रयमासी आली अंगे बहुबाळशी अंबा भवानी कौतुकेशी होती खेळवित एकेदिनी इतके होई तोवर लोटला एक संवत्सर मातेजवळी योगीश्वर सहजगती पातले मातेसी करुणी नमन म्हणती रक्षी आपुले वचन एक इच्छिला पुत्र दोन ईश्वरे दिदले पुत्र होतील दीर्घायुषी महापंडित तेजोराशी सुखरूप नांदाल सर्वांशी असत्य नोहे कदापि आणखी होतील पुत्र दोन वरी एक कन्या जाण माते आता आशीर्वचन निरोप मज देईचे अंबा म्हणे कुलदैवत तुझे आमचे निश्चित सकल विश्व नियंत्रित जगदीश्वरा तुझेनी दीन मी अज्ञान राशी अज्ञामागसी मजपाशी मोह पडला आमुचे मनाशी पुत्र लाभ धरिलासे तू तो अससी देवाधिदेव तुझे उदरी सकल विश्व दीनोद्धरणासाठी सर्व अवतार लीला धाविसी जातो म्हणसी नारायणा कधी भेटसी या दीना सद्गुरु म्हणती कराल स्मरणा तव उभा जवळीच आम्हा जाणे बदरीवना तीर्थे पाहू मार्गी नाना अल्पकालांतरे पुन्हा भेटी होईल तुम्हासी आता आम्हा निरोप देणे सदानंदी चित्त ठेविणे माता पिता दोघे जणे चरण धरती भक्तीने निरोपुनी आनंद मने बोळवू निघाली चित्केणे सद्गुरु ब्रह्मचारीपणे निगते झाले सत्वर नगरी पसरे वर्तमान जन सर्व आले धावून गुरुचरणी करोनी नमन दुःखित होती वियोगे सदुपदेशे समाधान करती जनाचे गुरु आपण उत्तरपंथ बदरीवन लक्षोनी निगती सत्वर ग्राम मर्यादेपर्यंत बोळवित जाती जनसमस्त माता पिता संगे जात पुढे आणखी अल्पमार्गी गुरु होऊनी प्रसन्न तया देती दिव्यज्ञान प्रत्यक्ष दिदले दर्शन दत्त श्रीपाद मूर्तींचे ऐशावरी सुखवून तया लाविले परतोन गुरु चालले मार्ग लक्षुन आनंदवनी पातले आनंदारण्य मुक्तीपुरी वाराणसी पुण्यनगरी विश्वेश्वर त्रिशूलधारी स्वर्धुनी तटी विराजे जगत्पादी अनुष्ठान गुरु करती तै राहुन योगसिद्धी आत्मज्ञान प्राप्ती करोनी घेती पै गुरु असती स्वयं सिद्धा ज्ञानमूर्ती पूर्ण भेद परी उपासना गुरुप्रसाद झाला पाहिजे जनरीती काशी क्षेत्र विद्यापीठ विद्यार्चना अनेक मठ यती तापसी संन्यासी सुभट वसती बहु तेथे पै तत्कर्णी वर्तमान जाताची आले धावून
विद्या तेजे दीपले जाण सद्गुरुचरणी लागती. वृद्ध संन्यासी तेजपुंज तेही पातले समीप सहज. तया माझी यतिराज कृष्ण सरस्वती अतिवृद्ध. आनंदनी मानसी करी विनंती सद्गुरुसी. एक मागणे तुम्हासी मान्य केले पाहिजे. आपण प्रत्यक्ष दत्तावतार करावया जगदोद्धार. जगी अवतरला साचार परिगुरुमार्ग अवश्य. मनिवसे एकास आपणा द्यावा संन्यास. मान द्यावा विनंतीस लोकानुग्रह कारणे. पुनीत होईल आश्रम जगी चालतील नियम धर्म. मज धन्यता वाटेल परम गुरु आपला म्हणवावया. अवश्य म्हणून नृसिंहमूर्ती वंदी कृष्ण सरस्वती प्रती. संन्यास दीक्षा यथारीती ग्रहण करीती गुरुराज. नाम नृसिंह सरस्वती तैहुनी पावते झाले यती. मग निगती उत्तरपंथी बद्री केदारी जावया. सवे शिष्य असती बहुत बद्रीवनी झाले प्राप्त. सव्य घालुनी मेरुसी येत गंगा सागरी यतिराज. मार्गी असती जी जी तीर्थे पावन केली सद्गुरुनाथे. अनुग्रह देऊनी दुरिते दूर करीती भक्तांची. तटाक यात्रा करीत सद्गुरु झाले प्रयागी प्राप्त. मग लक्षोनी दक्षिणपंथ करंजनगरी परतले. मात्या पित्यासी भेटी देती झाले जगजेठी. चतुर्भ्राते भगिनी गोरटी सर्वा भेटी दिदल्या. अवघे नगरीचे जन गुरु समीप पातले जाण. प्रेमे सर्वी वंदिले चरण अत्यानंद समस्तासी. अल्पकाल करंजनगरी सद्गुरुराज वास करी. तेथोनी जाते त्र्यंबकेश्वरी तीर्थयात्रा करीत. नाशिक तीर्थ अवलोकन दक्षिण देशी पातले जाण. पूर्ण करोनी तीर्थाटन वास केला कृष्णातिरी. स्थान दुसरे औदुंबर नसे तेथुनी बहुत दूर. अतिरम्य मनोहर सद्गुरुसी मानले. वस्ती केली तै प्रचुर गुरु महिमा वाढला थोर. सद्गुरुराज योगीश्वर दीनोद्धरणा स्थिरावले. 56 देशातुनी जन गुरु समीप येती धावून. जैसी जयाची कामना पूर्ण करीती नृसिंह सरस्वती. अनेक भक्त तारिले भक्ती ज्ञान उपदेशिले. दीक्षानुग्रहे मार्गा लाविले बहुत मुमुक्षु जनांशी. लीला दावोनी अद्भुत मग राहिले तेथगुप्त. अमरजा संगमी प्रकट गंधर्वपुरी जाहले. गाणगापूर गंधर्वपूर एकची असे पुण्यनगर. भीमा अमरजा संगमतोर तया समीप झालासे. ऐसे मूळ पुण्यस्थान तै पातले सद्गुरु आपण. दर्शन मात्रेची पावन होती जन गाणगापुरी. गुरु राहिले तै येऊन अति वाढले महिमान. अवतार हेतू भक्त तारण साधन करती गुरुराज. लीला दाओनी निज भक्ता भक्तिसी लाविले समस्ता. दीन भक्त व्यसनी पडता धावण्या धावे दयाब्धी. अनेक दाविले चमत्कार भक्तिभाव वाढविला थोर. गुरुचरित्री कथा सुंदर वर्णिल्या असती विस्तारे. सर्व ज्ञाती भक्त झाले यवन होते शेष राहिले. तेही गुरुसी शरण आले म्लेच्छ राजा समवीत. राजा पातला भेटीसी विचार करीती गुरुमानसी. वर्णाश्रम धर्म नीतीसी विघ्न होईल या योगे. प्रसिद्धी झाली बहुत आता पाहिजे राहिले गुप्त. लोकमते यात्रा हेत हाची मुख्यार्थ दाखवावा. ऐसे विचार करून गुरु योजिती करावे प्रयाण. श्रीशैल मल्लिकार्जुन पर्वतयात्रे जावे पै. मग पाचारोनी शिष्यासी म्हणती आम्हा जाणे त्वरेसी. श्रीशैल्ये महायात्रेसी जातो आता निश्चये. ऐकोनी सद्गुरु वचन शोक करती सर्वजन. म्हणती आम्हा सोडून आता कोठे स्वामिया. माता गेलिया दुरी बालक कैसे राहे घरी. मेघ विकृता अंबरी काय करावे चातके. जल जाय जरी सुकोन कैसे जीव धरिती मीन. कर्णधारे सोडिता जाण काय गती नौकेची. आधीच कादिदला हस्त सोडू पाहता अर्धमार्गात. भवजल डोही होतो बुडत पुनरपि आम्हा तीच गती. ऐसे का स्वामी निष्ठुर होत साया दीनावर.
नका टाकून जाऊ गुरुवर, नातरी संगे न्यावे आम्हा. ऐसा शोक करीना ना परी, भक्तजन करीती भारी. गुरु सांगती सामोपचारी, दुःख आवरा आपुल्याले. भक्ती तुमची देखोन प्रसन्न झाले आमचे मन. तुम्हा सांगतो एक खूण, सावधाने परियेसा. आम्ही राहू येथेची गुप्त, परी हो की लोकमत. शैलयात्रे गेले महंत, समज व्हावा अभाविकी. जे का असती भक्त भाविक, स्मरण मात्रे तया सन्मुख. यात अंतर नये आणिक, गोष्टी आमुची अवधारा. आम्ही असू सदा येथ, स्नान करोनी संगमात. मध्यान्ना येऊ मठात, गुप्त रूपे नित्यनेम. कृष्णातटी प्रातस्नान, बिंदू माधवी अनुष्ठान. प्राप्त होता माध्यान्न, येऊ अमरजा संगमी. सर्व ठाई असे गमन, प्रिय गाणगा पुरस्थान. जैसे जयाचे भक्तिमान, तैसे सानिध्य आमुचे. जे का असती सद्भक्त, दिसुतया आम्ही व्यक्त. इतर भाविका राहोनी गुप्त, भक्तिमार्गा लावू की. आता न रहावे संचित, विवेक धरावा हृदयात. आम्हा निरोप द्यावा त्वरित, जाणे आम्हा तातडी. ऐश्या परी उपदेशून, सर्वा देती आशीर्वचन. शिष्य सर्वे घेऊन जाण, स्वामी पातले गंगातटी. कृष्णाबाईस महापूर, आला देखुनी सत्वर. शिष्या सांगती गुरुवर, पत्रपुष्पे आणावया. पत्रे आणावी विस्तृत, पुष्पे असावी सुगंधित. पुष्पनौका करोनी त्वरित, जाऊ आम्ही पैलतीरा. ऐशा परी निरोपिता, शिष्य केली सर्व सिद्धता. पुष्पासनी बैसता, तत्वता गुरुशिरती प्रवाही. आसन चाले जैसी नौका, वरी शोभती सद्गुरु देखा. म्हणती शिष्य हो ऐका, आशीर्वचन तुम्हासी. सकला हो कल्याण, प्रसाद पुष्पे ती परतोन. ती तुम्ही करोनी ग्रहण, जावे सत्वर मठासी. ऐसे बोलुनी क्षणात, आसनासह होती गुप्त. शिष्य वैसले संचित, दृष्टी लागली प्रवाही. इतक्या माझी नौका एक, पैल तीराहुनी आली देख. नवल सांगती नाविक, म्हणती सद्गुरु देखिले. जव आम्ही पैलतीरा, नौका लोटली अवधारा. तव नृसिंह यतीश्वरा, नेत्री देखिले पैलतटी. तुम्हा एक निरोप वहिला, सद्गुरुनाथे सांगितला. आम्ही जातो श्रीशैला, कल्याण असो सर्वासी. आम्ही राहू कर्दळीवनी, परिगुप्त गाणगा भुवनी. विरह नसावा मनी, असू तुम्हा जवळीच. प्रसाद पुष्पे घेऊन, मठा जावे परतोन. ऐसे वचन बोलून, अंतर्धान पावले. आम्हा असे आज्ञा ऐशी, पुष्पे आलिया तीरासी. काढोनी द्यावी तुम्हासी, मग लागावे निजकार्या. इतक्यात पावली पुष्पे चार, नाविक काढोनी देतीवर. ग्रहण करोनी सत्वर, शिष्य जाती मठासी. बहुधान्य संवत्सर, उत्तरायण ऋतू शिशिर. माघ मास शुक्रवार, कृष्ण पक्षी प्रतिपदा. कन्या राशी बृहस्पती, कुंभस्थ तो रवी निश्चिती. ऐशा पुण्यकाली अति, सद्गुरु गेले श्रीशैला. नृसिंह सरस्वती आख्यान, तुझ केले निरूपण. अगाध गुरु महिमान, परिकथिले यथाशक्ती. गुरुचरित्र ग्रंथ तोर, त्यातून काढिले हे सार. तुझ निवेदिले साचार, उत्कटेच्छा देखुनी. श्रीशैल मल्लिकार्जुन, तैसेची सुंदर कर्दळीवन. गुरु राहिले तै जाऊन, गुप्तरूपे समाधिस्थ. पुण्यस्थान गणगापूर, औदुंबर कृष्णा तीर. निस्सीम भक्त मंदिर, ही स्थाने सद्गुरूंची. हरिभक्त म्हणे दयाळा, पूर्व पुण्याले फळा. म्हणून श्रवणी गुरुलीला, तव मुखे पडतसे. धन्य ग्रंथ गुरुचरित्र, धन्य सिद्धू मुनीश्वर. धन्य नामधारक साचार, गुरु शिष्य जगद्वंद्य. धन्य सरस्वती गंगाधर, ग्रंथ रचना केली सुंदर. धन्य तू वक्ता गुरुवर, साष्टांग नमस्कार अवघ्यांसी. तव बोले आनंद भारती, गुप्त नृसिंह सरस्वती. परी कालांतरे प्रकट होती, दीनोद्धारा कारणे. कवण ग्राम कवण नाम, स्वरूपान्य का हेची उत्तम.
निज लीला दाऊनी अगम्य कैसी तारिती अभाविका त्या सकल कथा सुंदर येती यापुढे साचार श्रोती भक्ती पुरस्पर श्रवण कराव्या आनंदे एथवरी पूर्व वृत्तांत अवतार मालिका साध्यंत गुरुचरित्र पवित्र ग्रंथ मतितार्थ काढिला आता अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ तेजोराशी सद्गुरु असे जो आम्हासी लीला तयाची गायीन गुरुलीला जणू अमृत वाटे आम्हासी की निश्चित म्हणून गुरु लीलामृत नाव साजे या ग्रंथा तुझे हस्ते संपूर्ण हरिभक्ता मी रचवीन सवेची करवीन लेखन चिंता तुवान करावी हरिभक्त परिसोरी वचन सवेची धरी गुरुचरण म्हणे मी तव बाळक अज्ञान म्हणून कोड पुरवीसी श्री लीलामृत ग्रंथ मनास्फूर्ती देईल दत्त गुरुपदी वाही हरिभक्त पंचमोध्याय सद्भावे इति श्रीमद्गुरुलीलामृते आनंद भारती हरिभक्त संवादे नृसिंह सरस्वत्यावतार गुरुचरित्र सार निरूपणं नाम पंचमोध्याय गोडः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. यानंतर आपण याचा भावार्थ पाहणार आहोत. अध्याय 5. श्री श्रीपाद वल्लभ हे कुरवपूर येथे गुप्तपणे राहत असले तरी भक्तांच्या अडीअडचणीच्या प्रसंगी प्रगट होत असत. त्यांनी प्रदोष व्रताचा महिमा व पूजा अंबिकेस सांगितल्यापासून त्या व्रताचा महिमा वाढू लागला. पुढे श्रीपादांचे अवतार कार्य संपले. त्यांनी अंबिकेला पुढील जन्मी तिच्या उदरी प्रत्यक्ष परमेश्वर जन्म घेईल असे या अध्यायात सांगितले आणि तसे त्यांनी वचन दिले. अंबिका मरण पावल्यानंतर पुढे उत्तरेकडे करंज या गावी एका विप्राघरी अंबा भवानी म्हणून ती जन्मास आली. आता करंजच्या माधव या वेदशास्त्र संपन्न शिवभक्ताशी अंबा भवानीचे लग्न झाले. तेव्हा दत्तप्रभूंनी तिच्या पोटी दीनोद्धाराकरता अवतार घेतला. हे बालक 7 वर्षाचे झाले तरी त्याला बोलता येईना, काही बोलेना. जन्मताच फक्त ओंकार हा शब्द केला. त्यानंतर तो काहीही एकही शब्द बोलत नव्हता. आता आईवडिलांना दुःख वाटू लागले की आपलं बाळ काही बोलत नाहीये. तेव्हा बाळाने मौंजी बंधन करावे, मग मी बोलावयास लागेन असे स्वतः सांगितले. असं खुणेनी सांगितलं त्यांना. आता आई वडिलांनी मग मोठ्या उत्साहाने त्याचे मौंजी बंधन केले आणि जे मौंज झाल्यानंतर असे आश्चर्य घडले की बाळाने 4 वेद सर्व शास्त्रे मंजूळ आवाजात अगदी म्हणून दाखवली. तेव्हा उपस्थित मंडळी विद्वजन त्यांच्या चरणी लीन झाले. मात्र त्याच वेळी बाळाने मी ब्रह्मचारी असून मला तीर्थाटनास जाण्याची आज्ञा द्यावी असे म्हणून आईकडं आज्ञेची भिक्षा मागतात ना, भिक्षावळ असते मुंजीमध्ये, तसं त्यांनी आईकडे या आज्ञेची भिक्षा मागितली. आता मात्र मातेस दुःख झालंय की नाही. बऱ्याच वर्षानंतर जन्माला आला, मग बोलायला लागला. आता मौंज झाल्यानंतर बाळ सांगते की नाही मी आता तीर्थाटनाला चाललोय. आता असं म्हणल्यानंतर केपणामुळे बोबडे बोल ऐकायला मिळाले नाही. 7व्या वर्षी मुंज झाली, वेदशास्त्र पंडित झाला. तुझ्यामुळे पण माझा जीव अगदी धन्य झाला आहे. आता तू जर सोडून जाणार असशील तर मग आम्ही जगून तरी काय उपयोग. अशा प्रकारे अंबा भवानीने आपल्या पुत्राची करुणा भागली, म्हणजे त्याच्याकडे भीक मागितली की नको जाऊ तू असं. तरी त्यांनी वेदशास्त्र संपन्न तुला माते 4 पुत्र होतील आणि 1 कन्या पण होईल असं त्यांनी सांगितल्यावर असा आशीर्वाद दिला. मग 2 पुत्र होईपर्यंत मी घरी राहीन, 2 पुत्र झाल्यानंतर मी जाईन असं मात्र त्यांनी सांगितलं. असा वचन आपल्या मात्या पित्यास त्यांनी दिला. मग आता अंबा मातेला जुळे पुत्र झाले आणि त्यानंतर श्री गुरूंनी मात्या पित्यास प्रत्यक्ष दत्तमूर्तीचे दर्शन घडवले आणि मग सर्वांचा निरोप घेऊन तुम्ही जेव्हा मला आठवण कराल, जेव्हा मला स्मरण कराल तेव्हा मी प्रकट होईल असं सांगून ते बद्रीवनाचा त्यांनी मार्ग धरला.
आणि तिथून पुढे ते आनंदवनात व पुढे श्री काशी क्षेत्री गेले. आता श्रीगुरु हे स्वयंसिद्ध होते ना, तरी त्यांनी योगसिद्धी प्राप्तीसाठी जपतपादी अनुष्ठान केली, जप केलं, अनुष्ठान केले आणि लोकानुग्रहासाठी त्यांनी तेथील वृद्ध यतिराज श्रीकृष्ण सरस्वती यांना गुरु मानून त्यांना गुरु केले, त्यांच्याकडून संन्यास दीक्षा घेतली आणि मग श्री नृसिंह सरस्वती हे नाव धारण केले. आणि त्यानंतर त्यांनी बद्री केदार तीर्थाकडे प्रयाण केले आणि परत येतेवेळी वाटेतील अनेक तीर्थे पावन करून पुन्हा कारंजे येथे आपल्या मात्या पित्यास भेटले. मग तिथं काही दिवस ते राहिले. मग पुन्हा तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वर, नाशिक इथे जाऊन पुढे कृष्णातीरी औदुंबर क्षेत्री राहिले. नंतर अनेक भक्त आणि दीनजनांचा उद्धार करून शेवटी भीमामर्जा संगमी गाणगापुरास प्रगट झाले व गाणगापूर क्षेत्राचा महिमा वाढवला. पुढं त्यांनी श्रीगुरु माघ महिन्यातील कृष्ण पक्षात नौकेतून संगमाच्या पलीकडे गेले व तिथून पुढे ते श्रीशैल्य मल्लिकार्जुन येथे पर्वतयात्रेस जाण्याचे सांगून पुढे कर्दळीवन आहे ना, तिथे गुप्त झाले आणि श्री गुरु श्रीशैल्य मल्लिकार्जुनाच्या कर्दळीवनात समाधिस्थ अवस्थेत गुप्त रूपाने राहिले. आता पुढचा अध्याय कुठला असेल तो आपण पाहूयात. श्री नरसिंह सरस्वती अवतार नामक 5व्या अध्यायाचा भावार्थ समाप्त झाला. श्री स्वामी समर्थ.